त्याला घासावाच लागती भाऊ. राईस प्लेट काम नाही जमत. शेतीला कष्ट लागतात. नीट आहे का? शेतीला कष्ट लागतात, व्यापाराला लिंता लागते, नोकरीला इनामदारी लागते आणि परमार्थाला त्याग लागतो. शेती कुणाची नाही. हो, शेती बांधव बसणारच आहे काय? शेती अर्धले बेडेवडीत बोंबडे ठेवणारच आहे काय? शेती गावात जुगार खेळत बसणारच आहे काय? शेती अंगातला शर्ट फेकून देऊन घाम गाळस्तवर कष्ट करणाराची शेती आहे. नोकरी इनामदाराची आहे, व्यापार लिंतेचा आहे, परमार्थ त्यागाचा आहे. शेती कुणाची नाही. आणि शेतकऱ्याने शेतीची मशागत केली तर पीक येईल. मग हे शेत आहे याचं जरा भान ठेवा. हे शेत आहे. जो शेतकरी उन्हाळ्यात लग्न खात हिंडतो आणि पावसाळ्यात जमीन नांगरितो त्याच्या बापान पाहिली शेती. ते उन्हाळ्यात लग्न खात हिंडत आणि लोकांनी पेरलं का हे नांगरीत, लोकांचं उतरलं का हे पिरीत, लोकांचं याटळायला आलं तर याचं कोळपायला आलं. सगळ्या चिमणे याच्या बाजरी. हो, बाजरी झाली 6 पायल्या, 3 इली सुतारानं, 3 पायल्या नाही 3 पायल्या सुतारानं मोकळा बसला. आणि वरून आरडायचं शेतीत दम नाही. संतांचं तसं नाही भाऊ. आधी केले आणि मग हे शेत आहे. याच्याकडे एकदा जरा बघा. याच्यात काम क्रोध मत मत सांकराचं तण उतरलंय. संतांच्या पायावर नाक घासा, हे तण उपसा. हो, याच्यातलं काम क्रोध मत मत नुसती कीर्तन ऐकू नका. बाबा लोकही मेले सांगू सांगू आणि तुम्ही जाम झाले ऐकू ऐकू. कीर्तन लय दिवसापासून चालले भाऊ. आता तर रिटायर माणसाला पगार. हसू येण्यासारखे. बाबा कुठं रिटायर होतो का? हा, एक आहे बाबा रिटायर झालं. मला आताशी 32 वर्ष लागले. लय न शिल्लक. हे घनाड विनोदाचा भाग सोडा. शेवटच्या कसापर्यंत वार करी. आपला मुद्दा झाला होता शेती आहे. हे शेत आहे. याच्यात काम क्रोध मत मत सांकार मितूपणा काढा. नुसती कीर्तन ऐकू नका. कीर्तन कमी ऐका. मी तर सगळ्या बोलण्यापेक्षा उलटा सांगणारा माणूस. काशी फिशी करू नका. घरी नीट मारा. अजिबात काशीला जाऊन काय तिथं. काशीला जातोच कशाला? ती कुणा जन्माला आला साधी काशी झाली का? आई बापाची सेवा नीट करा. माझी कीर्तन नीट ऐकायची. आपली लोक विचित्र आहे. जिवंतपणी बापाला चहा पाजायचा नाही, मेल्यावर म्हाताऱ्याचा फोटो न दिला तसा निवडून आलाय म्हातारा. त्याला बुक्का लावितो, हार घालितो, लोकांना बुंदी चारितो. म्हातारा फोटोतून म्हणतो बिन भाकरीचा मेलो. मला भाकर नाही म्हणला आणि माझ्या देखत फकडे बुंदी खाते म्हणला. नाही यांच्या भोकांडी बसन आमुशाला तर काय म्हणला. म्हणून तर दाव्या लोक जीवती नाही. नको म्हातारा उठाय. लोक लई खोडीचे. अहो पुरावा आहे त्याला. मायबाप केवळ काशी तेने न जावे. अरे आपल्या अंगाचं कातड काढून आपल्या बापाला जोडे शिवलं तर त्यांचे उपकार फिटणार नाही. हे अंगाचं पूर्ण कातड काढलं ना, त्यांच्या आपल्या अंगाचं कातड काढून त्यांना जोडे शिवले तर त्यांचे उपकार फिटणार नाही. एवढे उपकार आपल्यावर आई वडिलांचे. त्यांची सेवा करा आणि कोणता तरी एक देव फिट करा. भांबवेल कार्यक्रम झाला. भांबवेल देव. आता घरी गेल्यावर एक असं निश्चित करा का मी कोणत्या देवाचा आहे बा. घोळ झालाय देवांचा घोळ. एका एका घरात 4-4 उपाशी. सासऱ्याला सोमवार, सुनाला रविवार, जावायला गटरामुशा, येईनीला मंगळवार. घाटच होईना खिचडीची ताटलीची. घोळ झाला घोळ. बोललं म्हणजे आता काही आमच्या सारख्याचं बोलणं झोंबत. मी निघून गेलो का लगेच कोणी आणलं होतं ते असं आहे भाऊ. आपल्या लोकांना खोडी कोणत्या आहे माहितीये का? रावसाहेब या ना आमच्या बोकांडी बसा. आमच्या सारख्याचं बोलणं झोंबत. आमच्या लोकांची गंमतच आहे झाली. रावसाहेब या बसा. गोल झाला गोळ. पुरावा आहे त्याला. तुकोबारायांची स्वतःच्या भाषा आहे. संत भार पंढरी ते असे देव उभा अनेक का एक सुंदर ते उभे
मग लोकांना झालंय काय, मोकार देव झाली, घोळच कळा नको आला. म्हणजे ते पक्षासारखं झालंय, बाप गडाळाचा पोऱ्या पंजाचा, सुनबाई अपक्षाची, सासू पक्षातच नाही, गाठच नाही कोणाची, तसा घोळ झाला घोळ. माझे वाक्य चांगले आहे का? कोणता तरी एक देव मला सांगा, दुकानदार जास्त वेळ उदार कोणता राहील आपल्याला? एकच दुकानदार का अनेक? एक आपण फिट केला म्हणजे त्याला आपली गॅरंटी तरी येईल बा. हे काय गाव सोडून जाणार नाही उधारी आणून दिल्याशिवाय. सगळ्या दुकानदारांकडून पावशेर साखर आणायची म्हणजे एका दिवशी एकही नाही. तसं तुम्ही एक देव कोणता तरी फिट करा. माझे वाक्य नीट आहे का? पहिला एक देव फिट करा आणि मग तिथून पुढे हे उद्योग सुरू करा. सध्या गडबड आहे. सध्या आता काल लगेच झाला एक दुसरा गुरुवार, आली लक्ष्मी, घोळ झाला घोळ. ते गाडवान, ते चौरंगण, ते रांगोळी, ती लक्ष्मीची मेकअप, वय 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 वय. लक्ष्मीनं मेकअप करेल आणि लक्ष्मण पेल. आला लक्ष्मण 5 वाजता वलगडत, चौरंग फेकून देईल. नाडी सुटली ती बांध. भाऊ काय करतो तू? व्यसनाने जेवढी माणसं खलास केली तेवढी कशानच केली नाही. कीर्तन जरा ठोक आहे का? जेवढी व्यसनानं खलास केली ना. आणि आजच्या जगात मी तुम्हाला सांगतो, फिरा तुम्ही किती बी, इथं सगळी ज्ञानी मंडळी आहे. आजच्या समाजात फक्त 2 माणसं जगू शकतात, कष्ट करणारा आणि जिद्दी. आणि आज लोकांची प्रवृत्ती नुसती फुकाट पाहिजे, फुकाट पेंड. कमी आकली जास्त पगाराची नोकरी पाहिजे. आता हे 18 ते 22चा हमाल आहे ना, यांना म्हणा तुम्ही फक्त अंगातल्या कपड्यांनी बाहेर पडा, 1.5 महिना पोट भरा. सोपं समजले तुम्ही? खात कोण तुम्हाला बाहेर? लय पडले भाऊ. BA BEd शाळांकन BCom BPed गायंक आणि MA BEd जर शिकवले तोंडात बोट घालते. लय पडले भाऊ. दुसऱ्याच्या पंक्तीत कुणी बुंदी वाढीत. घेरे बुंदी तो गोष्टी पडू दे गे, तो पोट भरले भरू दे गे, तो पहिलीच खपाने घे. माझा हात मोडीतो का? जशी याच्या बापाची पंगत आहे, ज्याची पंगत आहे ते म्हणतो पोरं पाहून वाढा, उष्ट पडू देऊ नका. विनोद नाही राजा हा. तुमची तुमच्या आई बापाच्या इस्टेटीवर थोडी मजा आहे. जरा एकदा स्वतःच्या मनगटातली धमक दाखवून पहा. आणि तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर माझे फक्त 4 वाक्य लिहून घ्या. 1. कष्ट करा. 2. नीतीनं कमवा. 3. निर्व्यसनी राहा. आणि 4. ज्यांच्या पुण्यानं कमावलं त्यांना कधी विसरू नका. देवाच्या बापाची टापलंय तुम्हाला कमी ठेवायला. देव कमी ठेवाल? अरे काय देणार नाही देव? एवढं कोटी रुपयाचं शरीर आपल्याला दिलं, ते सांभाळायची पंचायत झाली. हे सांभाळा ना. एक सोन्याचा दात बसवायला 22,000 रुपये लागत, याला 32 फुकाट दिली. आणि यानं गांजा पिऊ पिऊ पाडले. ज्याला त्याला कळावं भाऊ. एका बाबानं सांगायच्या गोष्टी नाही. आणि मी तर सगळ्यात उलटा सांगत असतो, माणसाला माणसासारखं जगायचं ज्या दिवशी कळलं त्या दिवशी खरा माणूस तयार झाला. याच्यामुळं सगळा घोळ झाला घोळ. आपले कार्यक्रमच उलटे भाऊ सगळे. जगायचं थोडं, मोसमच्या वयामध्ये परमार्थ करा. 18 ते 22 वर्षाचे पोरे आपलं वाक्य लिहून घ्या राजा. अजून 10 वर्षानं तुम्ही शर्टिंग करून भीक मागणार. हो, भिकाऱ्यांचे सुद्धा 3 गट होणार आहे आता. 12वी पास 50 पैसे, ग्रॅज्युएट रुपया आणि पोस्ट ग्रॅज्युएट 1.5 रुपया. विनोद नाही राजा, मी स्वतः BSc BEd माणूशी. माझ्या अवताराव नका जाऊ. तुम्हाला वाटलं हे कुठेतरी बँजो पार्टीत खुळखुळा व्हायचं असं भाऊ. माझं खंबार बारीक झालं. विनोद नाही हा. आज कष्ट आणि जिद्द नसेल तर तुम्ही कोणत्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. मला हे सांगायचं होतं, कष्ट आणि जिद्द करण्याची ताकद असली तरच 54 वर्षाचे वाढदिवस ह्या मापात होत असते. वाढदिवस कोणी कोणाचे करायला मोकळाय का? 10व्यांची पंचायती. त्याला जिद्दी माणसं लागतात. आणि इथून पुढची माणसं ध्यानात ठेवा. एक तर पोरं नकोच.
नको आता नासलं तर एक ते बी नीट. आता तसं पाहिलं तर नकोशी, नासलं तर एक ते बी नीट, मजा नाही राहिली त्याच्यात. आता तसं पाहिलं तर नसावाच, पण असलं तर एक ते बी का आपण होतो याचा पुरावा. बया का म्हणलं बा तू को होता या पाय कॅलेंडर, बाकी काय शुद्ध बीजा पोटी फळे. राजो एकदा बाह्य जगाचा चांगला अभ्यास करा, नुसती कीर्तन ऐकू नका. आपण साध्या राष्ट्रात जन्माला आलेली माणसं नाही. ज्या मातीमध्ये तुम्ही बसला त्या मातीचा कण ना कण सुरांच्या आणि संतांच्या पायाने पवित्र झाला. एक ध्यानात ठेवा, वयाच्या 16 वर्षी स्वराज्याची स्थापना करून स्वतःच्या बोटातलं रक्त भवानी मातेला अर्पण करणारा राजा शिवाजीच्या राष्ट्रातली माणसं आहे आपण. हो, 5वा वेद निर्माण करणाऱ्या तुकोबरायांचा गाथा जगाला मान्य ठरला त्या महाराष्ट्रातली आपण माणसं. राजा स्वतःच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर जगाची आई ज्ञानेश्वरी जगाला सांगितली, ज्ञान होय मुडा अति मूर्खा त्या दगडा. एवढी ताकद ज्या ज्ञानेश्वरीत होती. आपण शिवाजीच्या राज्यातली माणसं आहे. ज्या बाजीप्रभूने एकट्यानं खिंड लावून धरली त्या राष्ट्रातली आपण माणसं आहे. मग आपण बधीर असावा. जरा चांगला मनाला विचार करा. आज आम्हाला माळ घालायचं जीवावर आलं, आज आम्हाला माणसाला माणसासारखं जगायचं जीवावर आलं. ज्यांनी या वारकरी संप्रदायाचा ज्ञानदेव रचिला त्यांचा त्रास एकदा डोळ्यापुढे आणा. काय कमी आहे आम्हाला? कोणता माळकरी उपाशी मिळालाय? नुसती माळ असली तरी जेवायला आहे. बाबा असले होतं मग तिचीतच, पण नुसती माळ असली तरी जेवायला आहे. याचं कारण काय? वारकऱ्याचं भूषण आहे. नवे नवे आपण या महाराष्ट्रातली माणसं आहे, भान ठेवा. काही उपमा ठराविकला शोधतात. वाघ तो वाघ, वाघ तो वाघ, शिवाजी ते शिवाजी, संभाजी ते आणि तुकोबा ते तुकोबा. वाघ तो वाघ, वाघ येतो. कोणलाय वाघ म्हणून जमत नाही. वाघ येतो वाघ. गाडी खाली कुत्र मिळालं तर माणसं 200 रुपये भरून घेत आहे. वाघानं माणूस मारला तरी त्याला धराय गाडीच जाती. वाघ येतो. हो, धरायचं म्हणलं तरी पेंजऱ्यात बकरू घालून ठेवावं लागत. मग गाडी टीची येणार. शिवाय परत 4 लाखाच्या गाडी जंगलात, वरून जंगलात गाडी उभी केल्यावर पिंजऱ्याची खटकी काढणार. मग वाघ बाहेर येणार आणि सोडणाराला म्हणा पुढून जाय बरं. वाघ येतो. वाघ तो वाघ, संभाजी तो संभाजी, शिवाजी तो शिवाजी, आणि तुकोबा ते तुकोबा, ज्ञानोबा ते ज्ञानोबा. हो, त्या राष्ट्रातली आपण माणसं आहे. बधीर होऊन जगू नका. मी वेगळ्या विचाराचा माणूस आहे. भाकरी नाही त्या दिवशी फुटाणे, झोपाय गादी नाही त्या दिवशी पेपर, भुके मरेंगे आकड नाही छोडेंगे. आपल्यापेक्षा जास्त अकलीवानाच्या पायावर किती याला नाक घासा, पण आपल्यापेक्षा येड्यांची गाडी घेऊ नका. आपल्यापेक्षा येड्यांची गाडी. 10वीच्या पोरानं दुसती कितवीच्या पोराशी करावा? 12वीच्या. ते 7वीच्या पोराच्या गाड्यात हात घालून येईल. कशाला कळन? आता आमच्याकडे शिकलेल्या मंडळीला परमार्थ करायची लाज वाटती. हो, काय माणसं म्हणतात मी कॉलेजला आहे, मी MA BA. खातं कोण तुला? दांडेकर मामा PhD होते, तुला PhD कळत का? मामा PhD होते, पण मामा ते मग पुन्हा मामा आहेत का? नाही, मामा ते मामा, ज्ञानोबा ते ज्ञानोबा, संभाजी तो संभाजी, आणि वारकरी संप्रदाय तो वारकरी संप्रदाय. हा, जो त्याच्यात उतारला ना त्यानं कसच लावला पाहिजे. कस लावायचं नाही ना, उतरूच नको. तुझ्या वाचून आडलं नाही. हो, 70 वर्षांच्या म्हाताऱ्यांच्या गळ्याने अजून माळा नाही. म्हणजे काय त्यांचे पुतळे बांधायचे चौकात. आणि एक ध्यानात ठेवा, दुसरा जसं आचरण करेल तसंच लहानी करणार. मोठ्यानं त्या मापात राहावा. म्हाताऱ्या माणसांनी पोरांवर संस्कार होतील असं राहावा. हे कलियुग आहे. कलियुगात 5 गोष्टी संपल्यात. नीट ऐका. नीती, चारित्र्य, संस्कृती, मर्यादा. नीट ऐका जरा. कलियुगात 5 गोष्टी संपल्या. नीती, चारित्र्य, संस्कृती, मर्यादा आणि नामस्मरणापासून माणसं दूर चालली. हो, नीती जेव्हा होती 14 वर्ष भावांच्या पादुकांना स्पर्श केला नाही. ऐकायच्या गोष्टी काय?
राम वनवासाला जाताना पहिल्यांदा पाया कुणाच्या पडला? काही जण वनवासाच्या घोषणा कोणी केली ती? काही नाही. याला नीती म्हणतात. जर आत्ताचा राम असता काही आय 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 एखाद्या लगेच सांगितलं असतं बाय हे 50,000 रुपये, काही गाडी त्या रस्त्याने येणार आहे, उडून दे, काही दिसता कामा नाही. अकस्मात मृत्यूची नोंद झाली पाहिजे. सावडून आले उरलेले 50,000 नाही. आता भांबेल कार्यक्रम भाऊ. आता जर एखाद्याला म्हणलं तुला 100 रुपये देत होता बापाई तोंडात आणते आणीन, त्याला का म्हणून हल्ली मग 100 बुडी तो का? ध्यानात ठेवा, एक कलियुग आहे. नीती, चारित्र्य, संस्कृती आणि मर्यादा, आणि ह्या गोष्टी जतन करण्यासाठी आपण आहे. या जतन करण्यासाठी आपण आहे. हो, मग तुकोबराया भाग्यवान माणसाची लक्षणं सांगतात. कोण जगात किंमत तिघांनाय? 1 धनवान, 2 विद्वान, 3 व्यवहार चतुर. नीट आहे का? श्रीमंत माणसाच्या मागे माणसं असणार पुरावा आहे त्याला. धनवंता मागी सर्व मान्यता आहे. श्रीमंत माणसाच्या मागे 5-50 माणसं आली म्हणजे आपण असं समजायचं का त्याला माणुसकी आहे? काही गोष्टी समजून नाही चालत. म्हातारं देवळा झोपत म्हणजे आपण समजायचं का धार्मिक आहे? नाही, त्याला झोपायचा जागाच नाही. त्याला धार्मिक कसं म्हणता तुम्ही? नीट आहे का? धनवान, पण एक ध्यानात ठेवा, धनाची किंमत संसारात का परमार्थात? संसारात. आणि धनवंताला किंमत देणारी माणसं संसारातली का परमार्थातली? संसारातली. आपल्याला त्याच्याशी काय घेणं? त्याच्याकडे गण कपाट भरून वाट आहे. त्याच्या बंगल्यात बुक्का आहे का? नाही, बंगला बोखंडी पडू दे. आपल्याला काय करत? आमचे मुक्काम राहत्या बंगल्यावाल्यांक काय सांगायचे, अशी तळतळी ती गुडघ्यावाल्या गाद्या त्याचं झोपायला आम्हाला. माना आवटातील अशा उश्या, सकाळीच हमाम रेक्सोना सेंटे साबण अगदी आहा से आहा तक, वरून खोबरं किशीतून, कांदा पोहे देतो, लिंबू पिळीतून. आणि आम्ही निघायच टायमाला म्हणतो गण लावायचं आहे का? मग का वांगान चोळीतो का आमच्या?